सर्टिफिकेट देतात दिसत नाहीये साहेब साहेब जरा 2 मिनिटं. शिवसेना आदरणीय शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे आणि कोकणचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय रामदासभाई कदम, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत आणि आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय राज्यमंत्री सन्माननीय योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी मला दापोली विधानसभा क्षेत्राच्या क्षेत्रप्रमुखपदी माझी नियुक्ती केलेली आहे. या पक्षात प्रवेश करून निवडणुकीच्या पूर्वी म्हणजे मुख्यमंत्री दापोलीला आले असताना मी या पक्षामध्ये प्रवेश केला आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सन्माननीय योगेशदादा कदम यांना निवडून आणण्यासाठी दिवस रात्र अहोरात्र काम केलं आणि त्यानंतर योगेशदादा प्रचंड मतांनी निवडून आले. या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री झाले. त्यांनी केलेला दापोली तालुक्यातला जो काय गेली 5 वर्ष विकास केला, त्या विकासाच्या भरोशावर आणि लोकांवर त्यांचं असलेलं प्रेम, त्यांची साधी राहणी, त्यांचे उच्च विचार, मृदू स्वभाव याच्यामुळे लोकांनी आज त्यांना प्रचंड मतांनी निवडून दिलेला आहे. आणि या एका चांगल्या होतकरू अशा तरुणांच्या मागे आपण उभं राहायला पाहिजे ही माझी भावना होती आणि त्या भावनेतून मी त्यांच्या आज पाठीशी उभा आहे आणि त्यांच्या सोबत आज काम करतोय. आणि या काम करत असताना कुठलं तरी पद असावं अशी भावना रामदासभाईंनी व्यक्त केली आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला विधानसभेचं क्षेत्रप्रमुख करतोय, तुझं काय मत आहे? मी म्हटलं आपण कराल ते पदापेक्षा मला योगेशदादांना साथ देणं आणि त्यांना पुढची 25 वर्ष या मतदारसंघात टिकून ठेवणं हे माझं काम राहणार आहे. आणि आज त्याच भावनेने रामदासभाईंनी आज या ठिकाणी मला विधानसभेचं क्षेत्रप्रमुख हे पद माननीय शिवसेना नेते माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मला दिलेलं आहे. आता ते पद माझ्या हाती आलेलं आहे. या पदाच्या माध्यमातून या दापोली तालुक्यातील गोरगरीब जनतेची अहोरात्र सेवा पूर्वी सुद्धा करत होतो, याच्या पुढे सुद्धा याच्यापेक्षा जास्त वेगाने मी करणार आहे आणि या पदाला योग्य तो न्याय देणार आहे.